हा असा समुद्र आणि समुद्राच्या समोरच आमचे स्टार्टर आलेले आहेत त्या जेवायला. बघा काय भारी वाटतंय ना. माडांच्या झाडांची सावली आणि सावलीमध्ये मस्त टेबल लावा. तुमचा जो ग्रुप असेल फॅमिली. किचन नीट अँड क्लीन. बघा इकडे बांगड्याचं मस्तपैकी सार रेडी होत आहे. तर इथे पण छान अशी सेटिंग आहे. तर इथे तुम्ही मस्तपैकी जेवायला बसू शकता तुमचा प्रायव्हेटली. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती भरपूर आनंद दिसत असेल. तर मी आता आहे मालवणमधील चिवला बीचला. मागे तो चिवला बीच काय सुंदर वाटतं बघा. एकदम ऑसम, शांत शांत. जरा दुपारची वेळ आहे. मी तो काही कामानिमित्त मालवणला आलेलो आणि आत्ता आपण इथेच एका ठिकाणी लंच करणार आहोत. तर इथे तुम्हाला माहिती आहे चिवला बीच फेमस आहे ते बऱ्याच गोष्टींसाठी. वॉटर स्पोर्ट्स तर आहेच, पण त्याच्याशिवाय बघा इकडे आपला सिंधुदुर्ग किल्ला पण आहे. पण त्याच्याशिवाय चिवला बीच फेमस आहे तर इथल्या काही फेमस रिसॉर्टसाठी. तर त्यातलंच एक फेमस रिसॉर्ट म्हणजे किल्ला रिसॉर्ट. किल्ला रिसॉर्टमध्ये स्टे नाही करतात, पण किल्ला रिसॉर्टमध्येच द फिश करी नावाचं जे एक रेस्टॉरंट आहे ते फेमस आहे मालवणी सी फूडसाठी ऑब्वियसली. पण इथे तुम्हाला पंजाबी पण मिळणार आहे, इथे तुम्हाला तंदूर पण मिळणार आहे आणि तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचं जेवण मिळणार आहे. चायनीज पण मिळणार आहे. ओके, तर या आता मस्तपैकी इकडे सासरे बुवा आले आहेत. ओके, ओंकार आला आहे आणि प्रेरणा इज ऑन द वे. ओके, प्रेरणा पण येते आहे, पण ती तेजसने आलेली आहे. तेजसने ऑन द वे ती कुडाळला पोचली आहे आणि आता रिक्षामध्ये आहे. तर आता ती थोड्या वेळात 15-20 मिनटात पोचून जाईल. तर तिला पण भूक लागली असेल चांगलीच आणि आता मला पण भूक लागली आहे. तर बघूया आता फिश करीच्या किचनमध्ये काय काय बनतं आहे ते. हा का भारी वाटतोय बघा चिवला बीच. मस्तपैकी नीट अँड क्लीन बीच. सो सगळ्यांना चिवला बीच आवडतो, कारण एक तर महत्त्वाचं म्हणजे चिवला बीचला जायला तुम्हाला ट्रॅफिक लागत नाही. ओके, तुम्ही कुडाळवरून येत आहे किंवा तुम्ही कुठूनही येत आहे तर इथे तुम्ही पटकन पोहोचू शकता. चिवला बीचमध्येच दुसरं ॲडव्हान्टेज म्हणजे बघा तिकडे वॉटर स्पोर्ट्स आत्ता पण चालू आहेत. दुपारची कडक उन्हाची वेळ आहे, वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत चिवला बीचवरती. आणि चिवला बीचचा थर्ड ॲडव्हान्टेज म्हणजे असा हा रिंग रोड आहे चिवला बीचला प्रॉपर. तर त्याच्यावरती तुमच्या गाड्या वगैरे येतात. आता मी माझी गाडी पण इथेच पार्क केलेली आहे आणि इथेच आपलं हे फिश करी रेस्टॉरंट आहे. या बघूया आपल्या रेस्टॉरंटमध्ये काय काय बनता येते. जसं तुम्हाला बोललो इथे मालवणी थाळी तर आहेच, पंजाबी, चायनीज आणि तंदुरी तुम्हाला सगळं मिळणार आहे. सो वेलकम टू फिश करी. आणि जसं तुम्हाला म्हटलं बघा तंदूरची तयारी चालू आहे. मस्तपैकी तंदूर लावलेले आहेत आणि तंदूर आता भट्टीमध्ये चाललं आहे. सो आता इकडे आपल्याबरोबर कांबळे वहिनी आहेत आणि कांबळे वहिनी आज आपण तंदूरमध्ये काय काय टेस्ट करणार आहोत. हे आपण तो तंदूरच्या व्हेरायटीज लावल्या आहेत. ही आहे चिकन तंदुरी, चिकन टिक्का, पहाडी आणि हे आहे लसुणी कबाब. ओके बघा चिकन बंजारा. ओके, सो बघा तंदूर तर आपला म्हणजे शिगेला लावून जायला आहे आणि आता ते आपण जाणार आहोत ते भट्टीमध्ये. ओके, तर भट्टी गरम झाली आहे का? भट्टी मस्त गरम झालेली आहे हे बघा. आणि बघा या रेस्टॉरंटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय, समोरच समुद्र आहे आणि एकदम सी व्ह्यू अशी सेटिंग आहे. समुद्राच्या बाजूला तुम्ही इथे पण जेवायला बसू शकता, इथे पण बसू शकता आणि खूप मोठं रेस्टॉरंट आहे. ओके, भरपूर कॅपॅसिटी आहे तर तुम्ही इथे पण बसू शकता. बघा आणि किचन पण छान आहे एकदम. आणि त्याच्यात सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज म्हणजे हे बघा इथे बाजूला मस्तपैकी छान नारळाची झाडं आहेत. तर आपण त्याच्यामध्ये जेवायला बसणार आहोत, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला तर नॅचरल सेटिंगमध्ये बसायला आवडतं. तर आम्ही मस्त तिकडे टेबल लावून घेतलेली आहेत. ॲज अ फॅमिली म्हणून येत आहे तर तुम्ही इथे नारळांच्या सावलीमध्ये पण मस्तपैकी एकदम नॅचरल सेटिंगमध्ये समुद्राचा आनंद घेऊन बसू शकता. आता वहिनी जरा किचन बघूया आपला. सो बघा आपलं किचन नीट अँड क्लीन. आणि इकडे ताई आहेत. ताई आपल्याकडे आज माशांमध्ये काय काय आहे? बघा इकडे बांगड्याचं मस्तपैकी सार रेडी होतं आहे आणि त्याच्याशिवाय फ्रायमध्ये काय काय आहे? हां, सुरमई, पापलेट, बांगडा, प्रॉन्स आहे बघा मस्त सगळं आहे. ओके, तर आता आपण फ्राय करायला घेऊया. सो बघा इकडे आपले मस्तपैकी चिकन तंदुरी आतमध्ये गेलेले आहेत. नेक्स्ट काय टाकतोय? चिकन टिक्का गेलं. हे बघा पहाडी कबाब, हे बघा लहसुनी कबाब, बंजारा कबाब. हे बघा मस्तपैकी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कबाब आतमध्ये रेडी होतात. सो काय सुगंध लागला या कबाबचा. वेगवेगळे कबाब आहेत आणि समोर समुद्राची गाज, असं मस्तपैकी समुद्र. आणि आता बघूया ते आपले फिश फ्राय. चला, तो जसं तुम्हाला म्हटलं हे बघा तिकडे आतमध्ये पण तुम्ही बसू शकता आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी अशी माडाची झाडं आहेत आणि मस्तपैकी खाली वाळू. आणि इथे बघा इथे पण तुमचा जर मोठा ग्रुप असेल तर इथे पण छान अशी सेटिंग आहे. तर इथे तुम्ही मस्तपैकी जेवायला बसू शकता तुमचा प्रायव्हेटली. आणि नाहीतर सगळ्यात बेस्ट मस्तपैकी अशी माडांच्या झाडांची सावली आणि सावलीमध्ये मस्त टेबल लावा. तुमचा जो ग्रुप असेल फॅमिली, तसं आता आम्ही लावलं आहे तिथे. आणि तिकडे तर प्रेरणाचे बाबा आणि ओंकार आहे आणि प्रेरणा इज ऑन द वे. आणि तर फिश करीचे ओनर चैतन्य कांबळे सर पण आहे तिकडे, हिशोब करतात ते. या ऑर्डर देतात. अच्छा, ओके. आणि मस्तपैकी बघा अशी टेबल लावली आहेत, असं मस्तपैकी छान जावळीची सावली. बाबा रेडी आहेत ना? हो, एकदम रेडी. हां, एकदम रेडी. ओके, ठीक आहे.
तंदूर आता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आणि बघा आपला चिवला बीच अजून काय पाहिजे असं मस्तपैकी सेटिंग आणि याच्या बाजूलाच असं हे चिवला बीच. आता वाट बघतो ती जेवण येण्याची आणि जरा फिश फ्राय होण्याची. आणि बघू शकता इकडे मस्तपैकी आपली सुरमई फ्राय होते. सो तंदुरी तर आहेच पण मस्तपैकी आपलं मालवणी जेवण पण इकडे तुम्हाला मिळणार आहे. आणि कलरवरूनच तुम्हाला कळायचं ऑथेंटिक सुरमई फ्राय चालू आहे इकडे बघा तव्यावरची शॅलो फ्राय नो डीप फ्राय. आणि हे बघा इकडे आपलं वेलकम ड्रिंक आलेलं आहे मस्तपैकी लाईम सोडा, फ्रेश लाईम सोडा आणि चिवला बीच. सो कोल्ड ड्रिंक आणि चिवला बीच प्रत्येकाने आपापल्या चॉईसनुसार प्यावं. हा असा समुद्र आणि समुद्राच्या समोरच आमचे स्टार्टर आलेले आहेत. इकडे बघा मस्तपैकी चिकन लॉलीपॉप, इकडे चिकन टिक्का तंदुरी आणि इकडे मस्तपैकी सुरमई फ्राय आणि मस्तपैकी इकडे सलाड आहे. आणि असं मस्तपैकी या खायला घेऊया. आले ती सेकंड इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंट मी जस्ट सुरूच केली पण तोपर्यंत आल्यात त्याकडे मस्तपैकी पहाडी कबाब आणि इकडे चिकन तंदुरी. काय म्हणता येत्या जेवायला तोंडाला पाणी सुटलं ना आयडियल चकना. तर चला आधी खायला घेतो. सो बघा इकडे आला आहे ते आपले चिकन तंदुरी, अजून एक आपले कोंबडी आणि त्याच्याशिवाय इकडे आहे ते मुर्ग मसल्लम आणि हे काय अजून हां चिकन लबाबदार आहे. मस्तपैकी रोटी आणि चिकन फ्राईड राईस. या जेवायला बघा काय भारी वाटतंय ना असं जेवण आणि समुद्र आणि प्रेरणा पण आहे. आणि बघा इकडे आली आहे ते मस्तपैकी सुरमई थाळी. सुरमई थाळीमध्ये बघा मस्तपैकी आपला सुरमईचा मोठा पीस, सुरमईचा आपला सार, भात, 2 चपात्या, मस्त सोलकढी आणि इकडे बाबांची प्लेट एम्प्टी झाली आहे फक्त हाडत दिसतात. बाबा काय नक्की प्रकार काय? अरे प्रकार म्हणजे आता वाजले किती नेल्या. अच्छा ओके. मग आता काय काय आता खाल्लात आज आणि काय काय आवडलं? सगळंच आवडलं. चिकन सगळंच आवडलं. तंदुरी आवडली जास्त की कबाब? तंदुरी. चिकन तंदुरी आवडली आहे बाबांना. मी अजून एक लॉलीपॉप घेतोय. यस यस यस. सासूबाई बघत असतील ओके तुम्ही कमेंट करून सांगू शकता. हो सासूबाई बोलणार गेले. यस गेला होता. यस अरे मग हॉटेलला खाऊक नसतं कशाला बघायला जाणार. हे पण जाणार होता. ओंकार तुला काय आवडलं? नाही मला सगळेच डिश चांगल्या एकापेक्षा एक तंदुरी तर छानच वाटतं ना. खूपच चांगले होते. अच्छा कबाब तर मस्तच होते. प्रॉपर मॅरिनेटेड होते. टेस्टला एकदम मस्त होतं आणि जे टेक्स्चर पाहिजे होतं ना हां एकदम झकास. ओके. आणि त्यानंतर मग आता तो आलाय तो सुरमई थाळीवरती स्टँडर्ड फूड स्टेपल फूड. यस ओके. आता मी इथे मस्तपैकी चिकन लबाबदार घेतलाय आणि इकडे रोटी. तर मला असं वाटतं मी इथे फिनिश होईल. आणि प्रेरणा तुझं काय काय झालं आतापर्यंत? कबाब आणि आता मी तंदुरी खाते. Yes, आणि yes, कबाब तर खरंच खूप मस्त होते. हा ना. म्हणजे एकदम ज्युसी, हां मस्त मॅरिनेटेड होतं. हां. तुम्हाला आवडेल. आणि कुठेतरी लोटस कोटची आठवण झाली प्रेरणाला. यस यस यस. सो प्रेरणाला कबाब खूप आवडतात आणि थोडे ज्युसी असले तर अजून आवडतात. तर एकदम ज्युसी कबाब आहे, मस्त सोलकडी आलेली आहे. आणि ते चिकन लबाबदारच्या बाजूला काय अजून मुर्ग मुसल्लम पण आहे. ओके. सो बघूया आता हे मे बी आपण पार्सल घेऊ आई पप्पांसाठी. असं काहीतरी करावं लागेल आपल्याला. लेट्स सी. सो माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? पोट तर जाम भरलाय, फुल भरला एकदम. आणि तंदुरी तर इकडची ना एकदम ऑसम होती. आणि त्याच्यानंतर मुर्ग मुसल्लम आलं ना आणि चिकन लबाबदार तर ते तर एकदमच ऑसम होतं. त्याच्यावर मस्तपैकी रोटी खाल्ली आहे, थोडा राईस खाल्ला आणि डोळ्यावरती आता सुकाची चूक. हां समोर मस्तपैकी आपला चिवल्याचा समुद्र किनारा आणि मस्तपैकी सुंदर वाळू, त्याच्यावरती मस्तपैकी लहान मुलं खेळतात. तिकडे वॉटर स्पोर्ट्स चालले आहेत आणि अशी मस्तपैकी समुद्रावरून येणारी हवा. असं वाटतंय की आता इकडेच मस्तपैकी एक झोप काढावी पण शक्य नाही. ते आपल्याला जायचं आहे घरी देवगडला कारण आज कोकण सन्मान पण आहे. तर आपल्याला देवगडला बेदा म्हणून एक रिसॉर्ट आहे तर तिकडे आहे कोकण सन्मान. तर त्याला पण व्हिजिट करायची आहे. पण कधी कधी लाईफ असं वाटायला लागतं ना. आणि समुद्रावर येणारा थंडगार वारा आणि असं वाटतंय कधी एकदा घरी जाऊन मस्तपैकी झोपतोय. पण ठीक आहे हेक्टिक लाईफ की आता जायचं आपल्याला कोकण सन्मानला, देवगडला, वेदा रिसॉर्टला आहे आणि ते 6:30पर्यंत पोहोचायचं. आता ऑलरेडी इथे 3:30 वाजल्यात. मिडभाव 1 तासाभरावरती आहे. तर जाऊया जरा झोप काढूया 1 तासभर आणि मग पोचूया कोकण सन्मानला. पण जर तुम्ही आपल्या तारकर्ली जर तुम्ही मालवणमधल्या चिवला बीचला येत आहे, सी फूड खायचं आहे तरी येऊ शकता, तंदुरी खायचं आहे तरी येऊ शकता, पंजाबी खायचं आहे तरी येऊ शकता, चायनीज खायचं आहे तरी येऊ शकता. मालवणमधल्या चिवला बीचवरच्या द फिश करीला नक्की व्हिजिट करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.